मित्रांनो, बऱ्याच लोकांना गाडीमध्ये हे जे इनर सर्क्युलेशन बटन देण्यात आलेलं आहे ना, हे कशासाठी यूज करतात आणि कधी यूज केलं पाहिजे हे माहिती नसतं. ते बेसिकली आत्ता जे ऑन आहे त्याच्यामुळे गाडीमध्ये बाहेरची जी हवा आहे ती येत नाही आणि ज्यावेळेस आपण ते ऑफ करू, तर इथे हे जे पाहताय तुम्ही व्हेंट हे ओपन होतं आणि बाहेरची जी हवा आहे ती गाडीच्या आतमध्ये येते आणि ज्यावेळेस आपण इनर सर्क्युलेशन बटन ऑन करतो सॉरी, तर इथे जर पाहिलं तर व्हेंट आपलं बंद झालंय. जेणेकरून जी बाहेरची जी हवा आहे ती गाडीच्या आतमध्ये येत नाही. ज्यावेळेस तुम्ही हायवेला गाडी चालवताय, गाडीमध्ये 4-5 लोकं आहेत, तर त्यावेळेस तुम्ही ऑफ करून चालवायची आहे. कारण आतमध्ये ऑक्सिजनची कमी वगैरे होऊ शकते आणि ज्यावेळेस सिटीमध्ये चालवताय, ऊन जास्त आहे किंवा धूळ वगैरे गाडीच्या आतमध्ये येऊ नये, तर बेसिकली एअर फिल्टर पण याच्यामुळे चॉक होऊ शकतं आणि मेन जे उंदीर आतमध्ये येतात ना गाडीच्या इंजिन बेमधनं, तर इथून आतमध्ये एंट्री घेऊ शकतात ज्यावेळेस आपलं इनर सर्क्युलेशन बटन ऑफ असतं. कारण ते व्हेंट ओपन होतं. त्यासाठी गाडी बंद करायच्या वेळेस पण हे ऑन करून गाडी बंद करत जा. बाकी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटोगॅन मराठी पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.